हॅलो युट्यूबकर, कशा आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्त्र स्वागत असो. आजी, हा, आज काय बनवताय तुम्ही? काय बनवू? जरा वेगळा पदार्थ बनवू का? काहीतरी वेगळं का? मी आज ना ठरवलंय की राजस्थानी पदार्थ बनवायचा. राजस्थानी सांग काय कुठला? दाल बाटी चूरमा. दाल बाटी चूरमा बनव. चला तर मग बघूया काय काय घ्यायचंय ते. डाळ बाटी चूरमासाठी बघा, डाळसाठी या 5 तऱ्हेच्या डाळी घेतल्यात. तुरीची डाळ, उडदाची डाळ, नंतर मसूरची डाळ आणि शिलटी डाळ, अशा ह्या डाळी घेतलेल्या आहेत. ह्याला पंचडाळ पण म्हणू शकतो आपण. त्या डाळीला टोमॅटो, कांदा, नंतर आलं मिरचीचा ठेचा, ओली मिरची आणि राई, जिरं, हळद, लाल तिखट, हे सगळं डाळीला लागणार आहे. आणि बाटीसाठी गव्हाचं पीठ, रवा, बेसन आणि हे ओवा, जिरं, बडीशेप हे घेतलेलं आहे. आणि चुरम्यासाठी हा सुका मेवा आणि पिठी साखर आणि वेलची आणि दही पण ह्याला लागणार आहे. तर हे तूप पण आहे, तेल आहे आणि पाणी आहे, एवढे पदार्थ घेतलेले आहे. आणि आमटी डाळीला खास करून हा किचन किंग मसाला वापरणार आहे. हे बघा, डाळ मी सकाळी भिजत घातली होती डाळ. आता ती मी कुकरमध्ये शिजवायची आहे. तर ही कुकरला लावते. अशी हे बघा डाळ शिजवून घेऊया, नंतर मी तुम्हाला दाखवते. बघा, आता बाटीसाठी मी पीठ मळून घेते. प्रथम गव्हाचं पीठ घेतलंय. हे बघा, त्यातच थोडा रवा टाकायचा, थोडं बेसन, त्यातच हा ओवा जरा हे करून हाताने मळून टाकायचा ओवा. आणि थोडे धणे मी वाटून घातलेत, जिरं आणि बडीशेप हे घालायचं. नंतर मीठ, थोडी हळद आणि दही. त्याच्यातच आपल्याला हे तूप घालायचंय. हे बघा, तूप जरा जास्त लागतं. आणि हे चांगलं असं मळून घ्यायचं. पिठाचा असा हे आलं पाहिजे, म्हणजे ह्याला तूप सगळीकडे लागलेलं आहे. आता पाणी घालून तुम्हाला मी मळून दाखवते. A few inches later. हे बघा, थोडस तेल लावून मळून ठेवलंय. एक 10 मिनिटं ठेवून द्यायचं, कारण रवा घातलाय ना, म्हणून ते थोडस ठेवून द्यायचं. आणि आता डाळ शिजली की मी तुम्हाला डाळ करून दाखवते, मग बाटी करून दाखवते. बाटी करण्यासाठी तंदुरी मध्ये करतात खरं, पण आज मी अप्पम भांड्यात करून तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, पीठ चांगलं झालंय. डाळ आपली शिजली आहे, पण थोडी कुकर थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. तर हे गोळे करूया आपण, दाखवते. कारण हे जरा पोकळ केलं की जरा गोल चांगलं येतं. हे बघा, अशा प्रकारे सर्व गोळे करून घेऊया. आणि मग मी हे गरम करत ठेवलंय, मग भाजून घेते. हे बघा, असं थोडीशी डिझाईन करून घ्यायची. तूप घालते आणि हे गोळे ह्याच्यात ठेवायचे. आता 10-15 मिनिटं तरी शिजून ठेवूया, कारण चारी बाजूने ते चांगले लालसर आणि झाले पाहिजेत.
म्हणून थोडं झाकण ठेवते. आता डाळ थंड झाली असेल तर तुम्हाला डाळ करून दाखवते. डाळीला फोडणी थोडं तूप घालूया आणि तेल गरम झालं की राई आणि जिरं बघा तडतडलं. नंतर मिरची घालायची, थोडी लाल मिरची सुकी. नंतर आल्याचा आणि लसणीचे तुकडे बारीक बारीक तुकडे केले. ह्यातच थोडा कढीपत्ता घालायचा. नंतर कांदा, एक बारीक कांदा घेतलाय बारका. हे बघा आता बाटी बघते. हे बघा एवढ्या झालेल्या आहेत. थोडं तूप घालते वरून आणि परत झाकण लावून ठेवते. मग परतूया. तोपर्यंत डाळ बघते. हे बघा कांदा झालेला आहे. ह्याच्यातच आपण टोमॅटो घालूया. थोडी हळद, थोडं लाल तिखट आणि थोडा किचन किंग मसाला. हे चांगलं परतून घेऊया चांगलं आणि मग डाळ घालूया. झाला आहे कांदा. मीठ घालते थोडं. हे बघा आणि ह्याच्यात ही शिजलेली डाळ घालायची. की आपली डाळ तयार. जरा जाड आहे, थोडं पाणी घालायला लागेल. हे बघा त्याच्यातच डाळीत होतं त्याच्यातच पाणी घातलंय. एवढी पातळ थोडी हवी. आता शिजू दे जरा. हे बघा मी एवढी पातळ केली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि वरून कोथिंबीर घालायची आणि वरून झाकण लावते. तोपर्यंत शिजू दे. One eternity later. हे बघा बाटी बघूया आपण. हे एका बाजूने झालेल्या दिसत आहेत. हे बघा हे परतून घेऊया. असे सगळे पडदे हे बघा चांगलेच झालेले आहे. झाकण लावते. आता हे थोड्या वेळाने होतील. मग त्याचा तुम्हाला चुरमा करून दाखवते. बघा डाळ पण झालीये. आणि हे पण बट्टी पण तयार आहे. बघूया झालीये का. जरा गरम आहे. बघा झालेली आहे. याचेच मी तुम्हाला चुरमा करून दाखवते. ती बाटी होती तीच मी दळून आणली. हे बघा चुरमा केला त्याचा. ह्याच्यात काढते. ह्यात पिठी साखर घातली, वेलची पूड,
आणि हा सुकामेवा, की आपला चुरमा तयार. हे बघा, हे बघा डाळ बाटी आणि हे झाली. बघा चुरमा. कसं झालंय, पाहिलात ना तुम्ही व्हिडिओ? पहिल्यापासून पाहिलात ना? जरा खूप काय म्हणतात त्याला, लेंदी होता, पण ठीक आहे. घरातल्याच गोष्टी पदार्थ त्यांनीच केलेला आहे. बघा, छान झाली आहे. आणि या खायला, आणि ह्या माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि सबस्क्राईब करा. बाय.